नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही भाजी फक्त उन्हाळ्यातच मिळते। ओळखलं असेल तुम्ही, याला चिवरची भाजी म्हणतात। तर बघू शकता, छान हिरवीगार लुसलुशीत अशी भाजी मी इथे घेतलेली आहे। स्वच्छ निवडून घेतलेली आहे। हिला थोडी मेहनत लागते। असे छान छोटे छोटे हिच्या ज्या जाडसर काड्या असतात ना, त्या काढून असे छोटे छोटे मी तोडून घेतलेली आहे, बघू शकता। आणि साफ करून घेतलेली आहे व्यवस्थित। मस्त खूपच छान टेस्टी वाटते ही भाजी। तर आज आपण हीच करणार आहोत। स्वच्छ मी 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। ही भाजी अशी जमिनीवर पसरून राहते, त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घ्यायची आहे। आता इथे साहित्यांमध्ये मी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेली चिवरची भाजी, मोठ्या आकाराचे 2 कांदे, मोहरी, जिरं, इथे ठेचून घेतलेले आहे मिरच्या, बेसन, त्यानंतर लसणाच्या कळ्या अशा चिरून घेतलेल्या आहे, एका कळीचे 2 भाग करून घेतलेले आहे, कोथिंबीर, मीठ, तिखट आणि हळद घेतलेली आहे। तर चला, मस्तपैकी खमंग ही भाजी आपण आज बनवून तयार करू। खूप छान टेस्टी वाटते ही भाजी, माझी लहानपणापासूनची फेवरेट भाजी आहे ही। आणि ही भाजी फक्त उन्हाळ्यातच मिळत असल्यामुळे आणि हिचं म्हणजे गुणधर्म असा थंड असल्यामुळे ही उन्हाळ्यातच जास्त खाल्ली जाते आणि खूप चविष्ट होते। तर आता छान कढईमध्ये इथे तेल टाकून घेतलेलं आहे। या भाजीला छान मोकळा झुणका असल्यामुळे तेल थोडं जास्त लागतं। तेल गरम झालं, मोहरी टाकून घेतली, जिरं घालून घेतलं आहे, यामध्ये छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर लसण पाकळ्या घालायच्या, खूप महत्त्वाचं आहे आणि खूप छान टेस्ट येते। मी छान अशा जाड्या जाड्या चिरून घेतलेल्या आहे। त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचा। बेसन असल्यामुळे पचायला सुद्धा जड जात नाही आणि आपलं चव सुद्धा छान येते। त्यानंतर यामध्ये मी छान मोठ्या आकाराचे 2 कांदे असे चिरून घेतलेले आहे, ते घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा आहे। इथे लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला कांदा खूप असा जाळायचा नाही, खूप लालसर नाही करायचा आहे। हलका हलका इथे हलका गुलाबी रंगाचा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा हलका हलका इथे परतत आलेला आहे। या भाजीला ना कांदा थोडा जास्त घाला, खूप छान टेस्ट येते। म्हणजे कोणत्याही मोकळ्या भाजीला कांदा जास्तच पाहिजे राहते। आता कांद्याचा हलकासा असा गोडपणा राहते ना कांदा जास्त असल्यामुळे, त्यामुळे मी यामध्ये अगदी किंचितभर मीठ घातलेलं आहे, म्हणजे अर्धा चम्मचपेक्षाही कमी घातलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर 5 ते 6 मिरच्या छान अशा दरदरीत ठेचून घेतलेल्या आहे, त्या सुद्धा घालून घेतलेल्या आहे। तुम्ही नुसतं तिखट सुद्धा घालू शकता। अशा मिरच्या छान दरदरीत केल्या की छान टेस्ट येते भाजीला, बघू शकता। असाच आपल्याला कांदा इथे छानपैकी परतून घ्यायचा आहे, याचनुसार खूप जाळायचं नाही त्याला। त्यानंतर कांदा परतल्यानंतर यामध्ये हलकीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, छान वाटते फोडणीला। आणि यामध्ये मग मी तिखट, हळद घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ आपण। खूप मसाले आपल्याला जाळायचे नाहीये। त्यानंतर चवीनुसार मीठ घाला भाजीला, आधी पण आपण घातलेलं होतं, लक्षात ठेवायचं आहे कांद्यामध्ये थोडं। तर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, छान परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला ही चिवरची स्वच्छ धुवून घेतलेली भाजी घालून घ्यायची आहे, बघू शकता। छान अशी जाडसर याच्या काड्या काढायच्या, नाहीतर मग त्यात चांगलं नाही वाटत भाजी। छान अशी स्वच्छ निवडून घ्यायची भाजी, स्वच्छ धुवून घेतली, ही घालून व्यवस्थित या मसाल्यामध्ये आता छानपैकी याला मिक्स करून घेऊ। ही भाजी ना मी सांगितलंच आहे तुम्हाला, अशी थंड राहते, त्याच्यामुळे ही आपल्या शरीरासाठी सुद्धा उन्हाळ्यामध्ये चांगली राहते। तर तुम्ही या प्रकारे बनवून नक्की एकदा खा आणि तुम्हाला छान वाटेल, आवडेल। ही भाकरीसोबत, पोळीसोबत, तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता। व्यवस्थित मिक्स करून झाली। आता हिला 4 ते 5 मिनिटं छानपैकी वाफ येऊ दे, बघू शकता। झाकण झाकून ठेवलं होतं मी, छान 4-5 मिनिटानंतर व्यवस्थित वाफ आली, म्हणजे ती थोडी नरम पडली भाजी। आता व्यवस्थित हिला मिक्स करून घेऊ, बघू शकता छानपैकी अशी नरम पडलेली आहे आपली भाजी आणि छान त्या मसाल्यांमध्ये मुरल्या गेलेली आहे। आता इथे आपण बेसन पीठ घालून घेऊ। आता सांभाळूनच बेसन टाकायचं आहे, पाऊन पाऊन खूप बेसन घालू नका। एवढ्या भाजीला मी 1 वाटी बेसन घातलेलं आहे, तुम्ही पाऊनच घाला। मोठी वाटी असेल तर कमी घाला, नाहीतर मग खूप बेसन बेसन वाटते। या भाजीची सुद्धा आपल्याला टेस्ट यायला पाहिजे आणि व्यवस्थित इथे छान मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं आहे, बघू शकता। यामध्ये आपल्याला खूप असं बेसन नाही दिसत आहे, भाजी सुद्धा दिसली पाहिजे, तेव्हाच याची टेस्ट खूप छान येते। नाही तर एकदम आपण बेसन घालून घेतो, मग ते बेसन बेसन भाजी वाटते। आणि व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झाली। आता आपण याला ना 5 ते 7 मिनिटं छानपैकी वाफ येऊ देऊ, झाकण झाकून। व्यवस्थित 5 ते 7 मिनिटानंतर वाफ आली, झाकण काढून घ्यायचं आणि इथे ना फक्त 2 चम्मच पाणी घालणार आहे। बघू शकता, छोट्याशा वाटीत मी पाणी घेतलेलं आहे। फक्त हलकं हलकं ते बेसन ना शिजावं, कच्चेपणा वाटू नये म्हणून
फक्त 2च चम्मच इथे मी पाणी घातलेलं आहे. आणि आता पुन्हा याला मी झाकून ठेवणार आहे. पुन्हा 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित वाफ काढून घेणार आहे. बघू शकता आता 4 ते 5 मिनिटानंतर झाकण पुन्हा मी काढून बघितलेलं आहे. व्यवस्थित आपली ही चिवची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. किती मस्त खमंग वाटत आहे बघू शकता तुम्ही. छानपैकी याला मिक्स करून घ्या आता व्यवस्थित. आणि ही भाजी ना ताज्या भाजीपेक्षा तुम्ही शिळी खाल ना तुम्हाला खूप छान वाटेल. बघू शकता किती सुंदर आपली भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. खायला सुद्धा खूप टेस्टी. त्यानंतर हिरवीगार याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला. आणि इथे आपली चिवरची भाजी बनवून तयार आहे. उन्हाळ्यामध्ये नक्की आवर्जून तुम्ही ही रेसिपी बनवून खा. आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान टेस्ट येते याची. आणि सांगितल्याप्रमाणे शिळी भाजी तर अजूनच छान टेस्टी वाटते. तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.